नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पुरोहित तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। याआधीचा आपण पहिला व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये ब्लाऊज शिकण्याबद्दलचा होता। पहिला दिवस त्यामध्ये आपण शिकलो ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची, माप लिहायची कशी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता त्या घेतलेल्या मापामध्ये त्याची ब्लाऊज कटिंग कशी करायची ते मी सांगणार आहे। त्याआधी आपण मागच्या वेळेस जी मापं घेतली ती एकदा पाहून घेऊ। उंची आपली 13.5 घेतली होती। छाती 34 होती, त्याचा चौथा 8.5, त्यानंतर कंबर 7, गळा 6 होता पुढचा, मागचा गळा 9 होता, नंतर बाही लांबी 4 होती, दंडघेर 5.5 होता, शोल्डर 5.5 होतं आणि मुंडा 6चा होता। आता हे माप आपल्याला आहे अशी घ्यायची नाही आहे, लक्षात घ्या। आता याच्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे, त्याला मार्जिन द्यायचं आहे। तर उंचीमध्ये आपण 1 इंच वाढवणार आहोत, त्याच्यामुळे इथे +1 करायचं आहे। छाती 34, त्याचा चौथा 8.5, इथे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे, म्हणजे हे झालं 10। कमरेमध्ये आपल्याला 2.5 इंच वाढवायचं आहे। 1 इंच आपला मागं जो बॅक टक्स जाणारे दोन्ही साईडनी तो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे असे 2.5 इंच करायचं आहे। म्हणजेच आपल्याला इथे किती होणार आहे, 9.5। गळ्यामध्ये अजिबात काही वाढवायचं नाही आहे तसंच। बाही लांबी, आता बाही लांबी ही आपली 4 होती। जर तुमची बाही ही अस्तरची असेल तर त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, आणि अस्तरची जर नसेल तर त्याच्यात 1.5 इंच किंवा 2 इंच, दोन्ही चालतं, लक्षात घ्या। 1.5 इंच किंवा 2 इंच प्लस करायचं आहे। दंडघेरमध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे। शोल्डर आणि मुंडा आपण आहे असाच घ्यायचा आहे। चला तर आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत। तर उंचीमध्ये सांगितल्याप्रमाणे 13.5 घेतली होती, तर आता 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण 14.5 करणार आहोत। त्यानंतर इथं आपल्याला शोल्डर 5.5 ठेवायचा आहे। खालच्या बाजूला सुद्धा आपण 5.5 वर मार्किंग करायचं, म्हणजे आपली ही रेषा एक लाईन मध्ये येणार आहे। मुंडा आपला 6 घ्यायचा आहे। आणि चेस्टचं माप आपल्याला 10 वर टाकायचं आहे, जे आपण वाढवून घेतलेलं आहे 1.5 इंच। त्यानंतर या बाजूला सुद्धा उंचीचं माप टाकायचं आहे। खाली कंबर इथं 9.5 घ्यायची आहे, आपण वाढवून जे काही माप घेतलं असेल ते। 2.5 इंच कंबरेत आपल्याला वाढवायचं होतं। हे झालं कंप्लीट आपलं ड्राफ्टिंग। आता आपण मागचा आणि पुढचा दोन्ही भाग यामध्ये कट करणार आहोत। त्याच्यामुळे हे पहा, पुढच्या मुंड्यासाठी आपण 1 इंचावर पॉईंट द्यायचा आहे, आणि मागच्या मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचावर, म्हणजे असे 2 पॉईंट द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला ही मुंड्याची रेषा आहे तिचा मध्य करायचा आहे, आणि इथे पॉईंट द्यायचा आहे। दीड इंच इथे शिलाई मार्जिनवर पॉईंट द्यायचा आहे।
खाली देखील 1.5 इंच शिलाई मार्जिनवर पॉईंट द्यायचं आहे आपल्याला आणि ही रेषा आखून घ्यायची. त्यानंतर मुंड्याचे जे आपण पॉईंट्स काढलेले आहेत त्याला आपण आता आकार द्यायचा आहे. हा फ्रेंच कर्वने तुम्ही पाहू शकता. तसाच आकार आता दुसरा द्यायचा आहे आपल्याला. किती अगदी व्यवस्थित आपले आकार आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला गळारुंदी आपण तुम्ही ना तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता आणि शोल्डर पट्टी देखील तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. मी आता गळारुंदी 2.5 घेणार आहे आणि शोल्डर पट्टी 3ची ठेवणार आहे. पुढचा गळा 6चा आहे त्याच्यामुळे 6वर पॉईंट करायचं आपल्याला द्यायचं आहे. आता खालची ही गळारुंदी ही थोडी मी जास्त घेणार आहे. वर 2.5 घेतली आहे आपण, तर इथं 2.25 तुम्ही 3, 3.25, 3.5 पर्यंत घेऊ शकता. चौकोन बॉक्स आखून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं गोलवा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला खालच्या बाजूनी इथं 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथं देखील 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि ही रेष सरळ आखून घ्यायची आहे. त्यानंतर गळ्याच्या बाजूनी इथे वर आणखीन 1 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. हे पाहू, इथं 2.5 जिथं दिला त्याच्याच वर 1 इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि आपल्याला इथे योगपट्टीचा आकार करायचा आहे. आता हे पहा, याच फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपण आकार करणार आहोत. हे पहा, अगदी व्यवस्थित आकार आलेला आहे. आता इथं आपल्याला कटोरीचं माप, जे पण तुमचं कटोरीचं ब्लाऊज असेल त्याच्यावर माप असेल ते तुम्ही माप टाकायचं आहे. साधारण या कटोरीला तुम्ही 5, 5.25, 5.5 इतकी कटोरी घेऊ शकता. तुम्ही 5ची कटोरी टाकते. तुम्ही 5.5 सुद्धा ठेवू शकता इथं. आता या बाजूला 1 इंच गळ्याच्या खालून वरच्या बाजूला आपण आकार द्यायचा आहे. पहा, इथून 1 इंच आपण आकार द्यायचा आहे. इथं आपण 1 इंचावर पॉईंट दिला आहे. त्यानंतर ह्या बाजूनी जो पुढच्या भागाचा जो मुंडा आहे, जो 1 इंचावर आपण बस तिथून आपल्याला 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. पुढच्या मुंडापासून आपल्याला 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि हे जे आपण इथं कटोरीचं माप टाकले त्या मापावर आपल्याला हे सगळे पॉईंट जोडायचे आहे. तुम्ही या बाजूनी सुद्धा, याच्यानी सुद्धा तुम्ही हे जोडू शकता. हे पहा, पाहू शकता तुम्ही, याने छान आकार आलाय. आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे आणि कटिंग करताना हा बाहेरच्या मुंड्याचा आकार आहे तो पासून आपल्याला हे कट करायचे बाजूबाजूने.
आता आपल्याला मागच्या गळ्याला हा आकार द्यायचा आहे. मागचा गळा हा 9चा होता. तिथपासून हे पहा आपण 90 पॉईंट दिलाय. इथं अडीच, इथं आपण 3 घेणार आहोत. म्हणजे गळ्याला इथे ताण पडत नाही, म्हणून इथे थोडंसं जास्त घ्यायचं असतं आपल्याला अंतर. गोल आकार दिलाय. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. आता ह्या गळ्याचं आपण कटिंग करायचं आहे. हे झालं आपलं कटोरी ब्लाऊजचं कटिंग. आता आपल्याला ही कटोरी वाढवायची. आपल्याला ही कटोरी चालणार नाही आहे. त्यासाठी आपण एक दुसरा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावर कटोरी वाढवायची. आता ही आहे कटोरी अशी आपल्याला ड्रॉ करायची पहिले. हे अशी आपण आखून घेतली. आता हिला वाढवायची आपल्याला. तर आपण ह्या गळ्याच्या वरच्या बाजूने अर्धा इंच वाढवणार आहोत. हे पहा, इथे अर्धा इंच आपण वाढवली आहे. तशीच खालच्या बाजूने आपल्याला इथं 1.5 इंच वाढवायची आहे. या बाजूने देखील 1.5 इंच वाढवायची आहे. आणि याचा मध्य करायचा कटोरीचा. तिथे एक पॉइंट द्यायचा आहे. हे पहा, या कटोरीचा जो आपण आकार काढला आहे तिथपासून, त्या आकारापासून याचा मध्य करायचा आहे आणि इथं खाली 1.5 इंचावर सरळ पॉइंट द्यायचा आहे. आता हा एक पॉइंट, 1.5 इंचाचा हा एक पॉइंट, ते हा जेवढा पॉइंट भरतोय, आता हा माझा 4.5 भरतो, तेवढाच इथं भरला पाहिजे आपल्याला. हे पहा, हा सुद्धा परफेक्ट 4.5 भरतो आहे. म्हणजे हे पॉइंट कमी जास्त झाले नाही पाहिजेत. हे अंतर दोन्ही बाजूनी सेम पाहिजेत. हे अंतर आणि हे अंतर सेम पाहिजेत. हे जर का तिरकं झालं, या बाजूला गेलं, या बाजूला, तर कटोरी आपली ही तिरकी येणार आहे. म्हणून लक्षात घ्या. आता आपण जे पॉइंट काढले ते जोडायचे आपल्याला. आता आपण इथे पहिले डॉटेड लाईन काढू, म्हणजे आपल्याला आकाराचा अंदाज येईल. अशा पद्धतीने. आणि आता तिला क्लिअर आपण पूर्णपणे व्यवस्थित काढून घेऊ.
हे पहा, आता आपण ही कटोरी वाढवली आहे. आता ही वाढवलेली कटोरी आपल्याला कट करायची. आपली कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग हे झालेलं आहे. आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. आता बाहीचं माप आहे, बाहीची लांबी आहे 4 इंच. हे पहा, ही बंद बाजू आहे. अशी घडी उरलेला तो पेपरचा भाग आहे, त्याच्यातच ही बाही कटिंग होणार आहे. आपलं जे पण माप आहे ते घ्यायचं आहे. 4 इंचाची बाही आहे. जसं की मी सांगितलं, अस्तरची करायची असेल तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्या आणि बिना अस्तरची करायची असेल तर 1.5 किंवा 2 इंच. आता मी अस्तरचं करणार आहे, तर हे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, म्हणजे 5 घेणार आहे. त्यानंतर आता बाही रुंदी किती घेणार आहोत? आता ही 34 चेस्टची बाही आहे. आपण याला 8 इंच घेणार आहोत, म्हणजे छातीचा चौथा जो आहे, छातीचा चौथा हा 8.5 होता, ते अर्धा इंच कमी आपण ही बाही केलेली आहे. तुम्ही छातीचा चौथा घेतला तरी चालेल. जेव्हा तुम्ही नवीन शिकता थोडं एक्स्ट्रा कटिंग केलं तरी चालेल. म्हणजे छातीचा चौथा ही बाही रुंदी ठेवायची आणि बाही कट करायची. आता इथे पण खालच्या बाजूला बाहीची लांबी 5 घ्यायची आहे आणि असा एक चौकोन बॉक्स, आयत बॉक्स आपण आखायचा आहे. आता या रेषा जोडून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॅप हाईट टाकायची. आता इथे तुम्ही 2.5 इंचाची कॅप हाईट टाकायची, म्हणजेच बाहीला आकार द्यायचा जो खोलवा असतो तो 2.5 इंचाचा टाकायचा आहे. हा वरच्या बाजूने टाकायचा असतो आणि त्याच्या पुढे इथे जिथं आपण पॉईंट दिला आहे 2.5 इंचाचा, तिथे आपल्याला 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन, 1.5 इंचावर एक पॉईंट टाकायचा आहे आणि इथे एक रेष सरळ आखून घ्यायची आहे. हे पहा, इथे 1.5 इंचावर. लक्षात घ्या, आपण आता ही बाहीची लांबी टाकली, त्यानंतर इथे रुंदी टाकली आणि हा चौकोन बॉक्स आयत बॉक्स हा आखून घेतला आहे. त्यानंतर इथे वरच्या बाजूने आपल्याला इथे 2.5 इंचावर आपण कॅप हाईट, म्हणजेच बाहीला जो खोलवा दिला जातो ती टाकली आहे आणि त्या पॉईंटपासून इथं 1.5 इंच हे जे शिलाई मार्जिन असतं तिथे पॉईंट दिला आहे आपल्या. आता इथून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. आता या बाजूने आपल्याला 1 इंच सोडायचं आहे, 1 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. किंवा जो पॉईंट दिला आहे तिथं आपण ही सरळ रेष आखून घेऊ. आता याचा मध्य करायचा आहे. हे पहा, याचा मध्य करायचा आहे. आणि वरच्या बाजूने 1/2 इंच एक पॉईंट द्यायचा आहे त्या मध्यावर आणि इथून आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. इथून थोडंसं खाली यायचं असं आणि या पॉईंटला आपण जोडायचं आहे. त्यानंतर परत आतून घ्यायचा आहे हा आकार आणि या दोन्हींचा जो मध्य आहे बघा, जो अर्धा केला आहे त्याचा परत अर्धा मध्य करायचा आहे.
आणि इथून आपली खालून घ्यायचं आहे. आणि बाही ही कट करायची. खास बाही कटिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की पहा. म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला बाही कटिंग कशी करायची ते तुम्हाला कळेल. इथे मी तुम्हाला व्हिडिओ मग खूप डिटेलमध्ये जर तुम्हाला सांगितलं तर खूप मोठा होईल, त्याच्यामुळे मी नॉर्मली तुम्हाला सांगितलं आहे. आता तेवढं जर डिटेलमध्ये तुम्हाला बाही कटिंग पाहिजे तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा. आता इथं आपल्याला दंड घेर आहे 5.5, तो 5.5 टाकायचा आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मारायची. आता ही बाही कटिंग करायची. बाहेरचा भाग पहिला कट करायचा आहे आपल्याला. आता हे पेपर कटिंग आपल्याला कापडावर ठेवायचं कसं हे देखील मी याच्यात दाखवणार आहे तुम्हाला. चला तर आपण एक कापड घेऊ, ब्लाउज पीस. हे पहा, ही बंद बाजू आहे. बंद बाजूच्या साईडने आपल्याला हे मागचं जे बॅक कटिंग आहे ते ठेवायचं आहे. नंतर हा भाग इथे ठेवायचा आहे. त्यानंतर योगपट्टी या बाजूला ठेवायची आहे. योगपट्टीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचे, बाकी कशातच वाढवायचं नाही, फक्त योगपट्टीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. कटोरी नेहमी तिरक्या कापडात ठेवायची. हे पहा, अशी ठेवायची नाही, तिरकं कापड हवं. त्यामुळं हे सरळ कापड आहे आणि हे तिरकं आहे. जिथे हे पहा असं ओढल्यानंतर हे ओढल्या जातो सहज. आणि ही बाही या बाजूला ठेवायची. अशा पद्धतीने सर्व ठेवायचं आहे. आणि आखून आपल्याला आता इथे एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही, फक्त आपल्याला योगपट्टीमध्ये 1 इंच खालून एक्स्ट्रा घ्यायचं. बाकी आहे असं ड्रॉ करायचं आहे तुम्हाला याच्याने खडूनी आणि कटिंग करायचं आहे. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओचं हे पेपर कटिंग झालं आहे. ती कशी ठेवायची तेही मी सांगितलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर इथं शिवायचा असेल तर ते पण आपण शिवू. तसा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंगचा व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही पाहिलात तरीही चालेल. आता मी याची कटिंग दाखवणार नाही आहे, कारण पेपर कटिंग झाल्यावर फारसं काही याच्यात करायचं नसतं. नुसतं तुम्हाला आहे असंच आकार द्यायचा आहे आणि कट करायचं आहे. मग व्हिडिओ खूप मोठा होईल. तर तुम्हाला जर असा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. लाईक याच्यासाठी करा की मला नवीन व्हिडिओ मग तुमच्यासाठी बनवायला मला जरा प्रोत्साहन मिळतं आणि मला जरा छान वाटतं की चला बाबा लाईक केलं आहे, आपले व्हिडिओ कोणाला तरी आवडत आहेत आणि मग नवीन व्हिडिओ बनवायला मला पण थोडा उत्साह येतो. म्हणून प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.